दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, जर तुम्ही यावेळी हा संदेश ऐकण्यास सक्षम असाल तर याचा अर्थ देवाने स्वतः तुम्हाला निवडले आहे त्याचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि हा संदेश ऐकण्यासाठी तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात। आजच्या या संदेशामधून देव तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देत आहे। तुमच्या जीवनात ज्या गोष्टी विलंबने होत आहेत बाळा, त्यांना तू हार मानू नकोस। तुझ्या चांगल्यासाठी येत आहेत। तुझ्या जीवनात माझ्या आशीर्वादाचा पाऊल आहे। तुझं भाग्य बदलायला आता सुरुवात झाली आहे। वय तू माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू शकतो। तुझ्या मनातील प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर मी देतोय। लवकरच असे तुला जाणवेल आणि तू अनुभवशील। तुझ्या गोष्टी गमावल्या आहेत त्या मी तुला दुप्पट नाही 10 पटीने परत देणार आहे। तुझ्या मार्गावर येणाऱ्या संधी माझ्या योजनाचा एक भाग आहे। त्यांना तू आनंदाने स्वीकार आणि सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करून होय मी सज्ज आहे असे टाईप करा। बाळा, तुझ्या यशाचा मार्ग आता उघडला आहे। आता फक्त त्यावर तू चालायला धैर्य ठेव। तुझ्या प्रत्येक लढाईत मी तुझ्या सोबत आहे। तुला कधीही मी एकटा सोडणार नाही। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। विश्वास असल्यास स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा। माझ्या लेकरा, तुझा भविष्य माझ्या हातात आहे। चिंता करू नकोस, मी तुझा रक्षण करत आहे। तुझ्या आयुष्याला आम्ही एक सुंदर वळणावर नेतोय जिथे फक्त आनंद, समाधान आणि समृद्धीच असेल। तुझ्या धैर्यावर मला अभिमान आहे। त्यातून मी तुला मोठे यश देणार आहे। तुझ्या प्रत्येक कठीण क्षणाला मी एक संधी बनवत आहे, त्यावर तू विश्वास ठेव। तुझ्या मेहनतीने मी तुझ्या आयुष्यात एक सुंदर परिणाम आहे। तुझे भविष्य इतका तेजस्वी आहे की ते पाहायला तुझं मन आनंदाने भरून जाईल। बाळा, मी तुझ्या प्रत्येक स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी काम करत आहे। थोडा धीर धर, थोडा संयम ठेव। तुझ्या जीवन शांततामय होईल, कारण मी तुझ्या प्रत्येक अडचणीत आता दूर करत आहे। होय, तुझ्या आजूबाजूला चांगला ऊर्जेचा प्रवाह आहे की माझी योजना तुझ्या सुखासाठी, आनंदासाठी आणि समृद्धीसाठी आहे। तुझं जीवन एका नव्या सुरुवातीसाठी आता तयार होत आहे। ही सुरुवात खूप सुंदर आहे। जर तू या सुंदर आयुष्यासाठी तयार असेल तर होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा। मी तुझ्या जीवनात काहीतरी अद्भुत आणि विलक्षण घडवणार आहे। फक्त माझ्यावरती तू विश्वास ठेव। तुझे मन शांत होईल, कारण मी तुझ्या भविष्याला समृद्ध करत आहे। तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणाला मी एक आशीर्वाद बनवणार आहे। तुझ्या कठीण क्षणावर मात करण्यासाठी मी तुला माझं बळ देत आहे, माझी शक्ती देत आहे। तुझ्या आनंदासाठी मी सर्व काही तयार केलं आहे। ते मिळवण्यासाठी तू सज्ज राहा, तयार राहा। तुझ्या वाट्याला येणारा सुख तुला आनंदाच्या नवीन उंचीवर नेणार आहे। बाळा, तू हार मानू नकोस। मी तुझ्या प्रत्येक ध्येयामध्ये सामील आहे। तुझा विजय नक्कीच होणार आहे। तुझं जीवन चांगल्या घटनांनी भरून जाईल। तू फक्त सकारात्मक पॉझिटिव्ह राहा। तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला माझ्या आशीर्वादाने बळ आता मिळणार आहे। हे जग तुझ्या विरोधात असलं तरी तू काळजी करू नकोस। मी नेहमी तुझ्या बाजूने उभा आहे। हम गया नहीं, जिंदा है। स्वामीच्या वाक्यावरती जर तुम्हाला विश्वास असेल तर माझा देव, माझे स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत न चुकता ऐका। काही झालं तरी देव आपली साथ सोडणार नाही हे नक्की, पण फक्त आपल्या देवावर विश्वास हवा। तुझ्यावर विश्वास ठेवणारे कमी असतील, पण
माझा विश्वास कायम तुझ्यावर आहे. इतरांनी तुला दुःख दिला असेल पण मी तुला आनंद देण्यासाठीच आलेलो आहे. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींना आम्ही कधीही सोडणार नाही. मी तुझ्यासोबत कायमचा आहे. जग कितीही कठीण का असेना मी तुझ्यासोबत नेहमीच आहे. बाळा, माझ्यावरती विश्वास ठेव. तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू नक्की यशस्वी होशील. तुझा प्रत्येक निर्णय मला माझा पाठिंबा आहे. तुझी मेहनत वाया जाणार नाही कारण मी तुझ्यासोबत आहे. तू एकटा नाहीस. मी तुझ्या पाठीशी नेहमी उभा आहे. आयुष्यातल्या प्रत्येक क्षणात मी तुझ्यासोबत आहे. तुझ्यावर असलेल्या संकटांना एकटा तोंड द्यायचं नाही. मी आहे ना तुझ्या पाठीशी. मग तू डगमगतो कशाला? तुझ्या संघर्षाला सलाम माझ्या लेकरा. मी नेहमी तुझ्यासोबत आहे. तुझ्या भावनाचा आधार आहे. मी तुझी साथ कधीही सोडणार नाही. तुझं दुःख माझं दुःख आहे. तुझा आनंद माझा आनंद आहे. तुझा समाधान माझा समाधान आहे. त्यामुळे तू एकटा स्वतःला समजू नकोस. जग कितीही वाईट का असेना मी तुझ्यासोबत. वाईटाला त्या तोंड देईल. त्यामुळे तू एकटा नाहीस. तुझा हसू जपण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असेल. कितीही अंधार झाला तरी मी तुझ्यासाठी प्रकाश बनवून उभा राहील. पण माझ्यावरती तू विश्वास ठेव. तुझ्यावर विश्वास ठेवणारे कमी असतील पण मी नेहमी तुझ्यावरती विश्वास ठेवतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नांना माझा आधार आहे. तुझ्या जीवनातील आव्हान माझ्यासोबत सामोरे जाऊ शकतात. तुझ्या यशाचा भाग होण्याचा अभिमान वाटेल. बाळा, तुझ्या आयुष्यात कोणतेही वाईट घडलं तरी मी तुझ्या बाजूने असेल. माझ्यावरती तू विश्वास ठेव. तुझ्या प्रत्येक यशात माझा आनंद असणार आहे. तुझ्या दुःखाला माझ्या शब्दांनी हलकं करण्याची मी नेहमीच प्रयत्न करत आहे. तू दुःखी राहू नकोस. तू शांत राहू नकोस. तुझ्या संघर्षाला तुझ्या मेहनतीला मी कधीही कमी समजत नाही. तुझं यश तुला मिळवल्याशिवाय मी आत्ता थांबणार नाही कारण मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो आणि तू माझा लाडका भक्त आहेस. हा विश्वास आपल्या देवावरती असेल तर मी स्वामीचा लाडका भक्त आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरने कोणाचे तरी हरलेले मन जागृत करेल आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार बनता आणि स्वामी महाराजाचा आशीर्वाद तुम्ही भरभरून प्राप्त करता. बाळा, तुझं प्रेम आणि आदर मी कायम जपेल. तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मी तुझ्यासोबत आहे. विश्वास ठेव. तू एकटा नाहीस. तुझ्यावर आलेला संकट कधीच एकटा नाही. मी तुझ्यासोबत आहे. तेही कायमचं. तुझं जीवन अधिक सुंदर बनवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. तुझ्या स्वप्नांना पंख देण्याची माझी जबाबदारी राहील. तू माझ्यावरती विश्वास ठेव. तुझं दुःख हलकं करणारा मित्र म्हणून मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या यशातला माझा वाटा छोटा असेल पण मी नेहमी तुझ्यासोबत असेल. मी तुझी साथ कधीही सोडणार नाही. तुझ्यावर प्रेम आणि विश्वास ठेवायला मला कोणत्याही कारणाची गरज नाही कारण मी तुझा देव आहे आणि तू माझा लाडका भक्त आहेस. तू फक्त मनापासून माझ्यावरती विश्वास ठेव आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा देवाच्या शक्तिशाली संदेशावर विश्वास असल्यास आजच्या संदेशासाठी देवा मी तुमचा आभारी आहे असे टाईप करा. संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. नवनवीन संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. कितीही आपल्या आयुष्यात दुःख आले तरी देवाचे नामस्मरण घ्यायला तुम्ही विसरू नका कारण जो देवाचा सच्चा भक्त देवाचे नामस्मरण करतो त्याच्या पाठीशी देव सदैव काळासाठी उभा असतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.